श्री गणेशाय नमः। गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन म्हणजे चंद्र का पाहू नये आणि पाहिला तर काय होतं ते आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। गणेश चतुर्थी दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होतं। आपण सर्वजण आनंदाने श्री गणेश मूर्ती विकत घेऊन ती आपल्या घरी प्रत्येकजण आपापल्या घरी आणून त्या मूर्तीची स्थापना यथाविधी आपण करत असतो। सर्व देशभर तसेच विदेशातही संपूर्ण आनंदमय वातावरण असतं, कारण आपल्याला माहीत आहे श्री गणेश हे आपल्याबरोबर 10 दिवस राहणार आहेत। परंतु ज्या दिवशी आपण श्री गणेशांच्या मूर्तीची स्थापना करणार आहोत तो दिवस म्हणजे गणेश चतुर्थी आणि त्या दिवशी चंद्र पाहत नाहीत, चंद्राचं दर्शन घेत नाहीत। ते कशामुळं आणि त्यामागे कोणती पौराणिक कथा आहे ती आपण आज ऐकणार आहोत। एकदा श्री गणेश ब्रह्मदेवाकडे पूजाविधी करण्यासाठी गेले होते। ब्रह्मदेवांचं त्यांना आमंत्रण होतं। ब्रह्मदेवांनी त्यांची यथाविधी पूजा केली। पूजाविधी आटोपल्यानंतर ते ब्रह्मलोकातून कैलासाकडे म्हणजे आपल्या घरी जायला निघाले, कैलास पर्वतावर जाण्यासाठी निघाले होते। आपल्याला माहीत आहे गणेशांचे वाहन मूषक म्हणजे उंदीर, या उंदरावरती बसून ते ब्रह्मलोकाला गेले। तसेच ते आता कैलासाकडे निघाले होते। पण आपण सर्वजण जाणतोच की श्री गणेशांचं शरीर एकदम भारी भक्कम आणि त्यांच्या उदराचा म्हणजे पोटाचा व्यास भला मोठा असल्यामुळं त्यांना त्यांच्या वाहनावरती उंदरावरती व्यवस्थित बसता येत नव्हतं। त्यांना रस्त्यामध्ये चंद्रलोक लागला। मग चंद्रलोकामधून चालत असताना जात असताना श्री गणेश आपल्या अवजड शरीरयष्टीमुळे उंदरावरून घसरून खाली पडले। त्यांना स्वतःचा भार तो काही नीट सावरता येत नव्हता। त्यांची अशी झालेली फजिती ही चंद्राने पाहिली। चंद्राला हे दृश्य बघून काही केल्या हसू आवरेना। मग तो जोरजोरानं मोठमोठ्याने हसू लागला आणि चंद्र आपल्यावर हसतोय हे बघून श्री गणेशांना अतिशय क्रोध आला। अंतरीच्या क्रोधाग्नीने श्री गणेशांचा चेहरा लालबुंद झाला होता। आपला अपमान झालेला पाहून रागावून आणि चिडून श्री गणेशांनी क्रोधाने संतप्त होऊन चंद्राला श्राप दिला। श्री गणेश म्हणाले, आजपासून तू निष्प्रभ निस्तेज होऊन जाशील। तुझे कोणीही तोंड बघणार नाही, तुझे कोणीही दर्शन घेणार नाही, तुझे कोणीही मुखावलोकन करणार नाही आणि जो कोणी तुझे मुख पाहिल त्याच्यावर अरिष्ट संकट कोसळल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेव। आणि श्री गणेश क्रुद्धावस्थेतच कैलासाला निघून गेले। श्री गणेशांनी दिलेला श्राप ऐकून चंद्र इतका घाबरला की त्याने उदय आणि अस्त होण्याचे सोडून दिले। संपूर्ण चंद्रलोकात खळबळ उडाली। त्याचप्रमाणे पृथ्वीलोकावरही हाहाकार माजू लागला। पृथ्वीचे संपूर्ण संतुलन ढासळू लागले। चंद्राचा संपूर्ण परिणाम पृथ्वीवरती तसेच समुद्रामध्ये होऊ लागला। समुद्रामध्ये महाप्रलयाप्रमाणे लाटा उसळू लागल्या। जिकडे तिकडे ज्या ठिकाणी पाहिल त्या ठिकाणी अमाप अशी पर्जन्यवृष्टी होऊ लागली। त्यामुळे झाडे झुडपे घरे सर्व कोसळून जीवितहानी होऊ लागली आणि संपूर्ण पृथ्वीवर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली।
चंद्र तर भयभीत अवस्थेमध्ये ब्रह्मदेवांच्या कमलपुष्पात जाऊन दडून बसलेला होता. चंद्रच नसल्यामुळे निर्माण झालेल्या हाहाकारामुळे संपूर्ण ब्रह्मांड अस्ताव्यस्त झाले होते. स्वर्गलोकातही संपूर्ण देव घाबरून चिंतेने व्याकुळ होऊन सर्वजण ब्रह्मदेवाकडे आले. सर्व देवांनी ब्रह्मलोकात येतात ब्रह्माजींना झालेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि कशा प्रकारे चंद्राला श्री गणेशांकडून श्राप मिळाला हे यथोचित सर्व देवांनी मिळून ब्रह्मदेवांना सांगितले. ब्रह्मदेवांनी चंद्राला बोलवण्याची आज्ञा दिली. मात्र चंद्र तर ब्रह्मदेवांच्याच कमलपुष्पात दडून बसलेला होता. सर्व देव ब्रह्मदेवांना म्हणू लागले की ज्या दिवसापासून श्री गणेशांनी चंद्राला श्राप दिलेला आहे त्या दिवसापासून चंद्र कोणालाही दिसलेला नाही, कोणाच्याही दृष्टीस पडलेला नाही. ब्रह्मदेवांनी हे ऐकून चंद्रदेवाने माझ्या समोर त्वरित हजर राहावे एवढे म्हणताच चंद्रदेव ब्रह्मदेवांच्या कमलपुष्पातून बाहेर येऊन ब्रह्मदेवांसमोर उभा राहिला. ब्रह्मदेवांनी पाहिलं चंद्राची अवस्था एवढी बिकट होती. चंद्र एवढा विद्रूप दिसत होता. त्याच्या शरीरावरती संपूर्ण चेहऱ्यावरती असे काळे काळे विचित्र असे डाग पडलेले होते. चंद्र हात जोडून ब्रह्मदेवांना म्हणतो की हे ब्रह्मदेव, मला या श्री गणेशांच्या श्रापापासून कोणता तरी उशाप द्या, काहीतरी उपाय सुचवा. यावर ब्रह्मदेव चंद्राला म्हणतात, हे चंद्रदेव, तुझ्याकडून चुकीचे कर्म घडलेले आहे, याची शिक्षा तर भेटणारच. परंतु जर चंद्राने मनोभावाने श्री गणेशांची माफी मागून अमावस्येनंतरची आणि पौर्णिमेनंतरची चतुर्थीस श्री गणेशांचे पूजन केले तर चंद्र पूर्ववत होईल. पुढे चंद्राने मनोभावाने श्री गणेशांचे वंदन करून नमन करून त्यांना माफी मागून श्री गणेशांची दोन्ही चतुर्थीला पूजा करण्यास सुरुवात केली. पुढे खूप दिवसांनी श्री गणेश चंद्रावरती प्रसन्न झाले आणि चंद्राला त्यांनी उशाप दिला की फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी तुला कोणी पाहणार नाही आणि जर चुकून कोणी तुझे दर्शन घेईल त्याच्यावर खोटा आळ येईल आणि पूर्वीचे तुझे रूप तुला मिळेल. एवढे श्री गणेशांचे बोलणे ऐकून चंद्र खूप खुश झाला आणि त्या दिवसापासून चंद्रांनी श्री गणेशांची मनोभावाने पूजा करायला सुरुवात केली. चंद्र पुन्हा स्थिरावल्यामुळे संपूर्ण त्रैलोक्यातील हाहाकाराची स्थिती पूर्ववत पदावर आली. त्या दिवसापासून गणेश चतुर्थी दिवशी कोणीही चंद्राचे तोंड पाहत नाही, कोणीही चंद्राचे दर्शन घेत नाही. काही लोक हा नियम अनंत चतुर्दशी दिवशी सुद्धा हाच नियम वापरतात आणि त्या दिवशीही कोणीही चंद्राचे दर्शन घेत नाही. आशा आहे की पौराणिक कथेतील हा नियम आपणही सर्वजण अंगीकारू. धन्यवाद.